आस्रोटीच्या विरोधात असेल वाशिवली, दोन ताकदवान संघ एकाच परिसरामधील आणि बऱ्याचशा जवळीक असलेली ही दोन्ही गावं आस्रोटी आणि वाशिवली बऱ्याचशा वेळेस एकमेकाच्या विरोधात जरूर खेळले असतील, परंतु आता संघर्ष करावा लागेल या स्पर्धेमध्ये खेळत असताना टीम आस्रोटी संघाला, टीम वाशिवली संघाला. पंकज शिंदेच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा वाशिवली संघ, ज्याने खूप मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये पंकज शिंदेला आपण पाहिलं. आस्रोटी संघ देखील आपण आता त्याची फलंदाजी गोलंदाजी पाहणार, जी मागच्या मॅचमध्ये पाहिली आहे. निश्चितपणे ही स्पर्धा पाहण्यासाठी कल्पेश लखिमले, ज्ञानेश्वर तांबोली या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. ऋतिक कोळंबेला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जाते. मी आमचे पाहुणे सन्मान्य रुपेशजी बैलमारे यांना विनंती करेन की आपण ऋतिक कोळंबेला ही मॅन ऑफ द मॅच अर्थात ही ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करावं, ज्यानं चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने मार्ग खुला करून दिला. तो ठरतो प्लेअर ऑफ द मॅच. बोलू या मॅचला जिथे जरूर केली जाईल. या खेळाला सुरुवात पहिलं सत्र जिथे सुरू होईल, टीम आस्रोटी संघाने निर्णय घेतला. प्रथम टॉस आपल्या बाजूने वळवला आणि निवडलं प्रथम क्षेत्ररक्षण. 4 षटकांची मॅच, 4 गोलंदाज पहिल्या सत्रामध्ये वापरले जातील. मागची मॅच आस्रोटी संघाने जिंकली आणि या फेरीमध्ये दाखल झाला. तो आता एकाचे हात 2 करावे लागतील ते वाशिवली संघाच्या समवेत. वरू या मॅचकडे जिथे पंच आमच्या मेन पंच गौरव घोसालकर आणि लेग पंच आमचे अंकेश तांबडे करतील या सामन्याला सुरुवात. पहिलाच गोलंदाज तुषार साजेकर. कार्पेट लेवल चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. कार्पेट लेवल चेंडू खेळून काढल्यानंतर एक सिंगल मिळेल ती पंकज शिंदेला. संघाच्या खात्यामध्ये 1 धाव मात्र इथे जोडली जाईल. एक सिंगलच्या साहाय्याने इथे धावसंख्येचा सुरुवात जिथे केली पहिल्या धावेने ती पंकज शिंदेने. सौरभ सालुंके सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिलं ही षटक हाताळण्यासाठी जे षटक हाताळतोय तुषार साजेकर. P1चं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये विचार केला तर पाबंदी आहेत. 2 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये बाहेर उभे केलेत. उर्वरित खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. हे विशेष कारण याचा पुरेपूर आता फायदा घ्यायला हवा टीम वाशिवली संघाला. याचा पुरेपूर फायदा घेणार की तुषार साजेकर या पहिल्या षटकामध्ये धावा किंवा मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवणार टीम वाशिवली संघाला. जास्त वेळ अधिकचा घेऊ नका. विनंती असेल की आपण जरा स्पीडअप दाखवा. आजच्या या स्पर्धेतली ही 3री रात्र. उद्या या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटची रात्र आहे. त्यासाठी केला होता टास तो दिवस गोडवावा. ऑन ड्राईव्ह केला लॉंग बॉल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार का? चेंडू सीमारेषा पल्लीकडे जातो आहे. आलेला सौरभ सालुंकेच्या बॅटमधून हा एक जबरदस्त असा हा चौकार. यस DJ तांडेल. पुरुष कर्जत खालापूरचा कायापलट आदरणीय कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्यावरती आधारित हे गीत. पंचांनी सांगितलं हा चेंडू अतिरिक्त बाहेर निघतोय. लेग स्ट्रिक्स पासून अगदी अवांतर बाहेर निघाला हा चेंडू. पंचांनी मात्र या चेंडूला खराब चेंडूची घोषणा केली आहे. वाईट स्वरूपाचा हा चेंडू पाहिला. एकदा सिंगल जोडली जाईल. 6 धावसंख्येवरती पोहोचतो आहे. प्रथम फलंदाजी करणारा हा वाशिवली संघ. सुरुवातीचं हे पहिलं सत्र आहे.
जिथे तेजस तुषार साजेकर हे पहिलं षटक. जबरदस्त फुल टॉस होता, पुरेपूर टायमिंग, बेमिसाल फटका, चेंडूला अक्षरशः लांब फेकून दिलाय, लॉंग ऑफ सीमा पार. फलंदाज सौरभ सालुंकेच्या बॅट मधून निघाला. चौकारानंतरचा हा एक जबरदस्त असा हा षटकार. यस डीजे. निश्चित आमदार साहेबांचा विकास आणि खऱ्या अर्थानं त्या विकासाचा खरा महामेरू आणि बहुत जनांशी आधारू त्यांचं आगमन खऱ्या अर्थानं उद्याच्या रात्रीमध्ये कदाचित होईल. मगाशी जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं उद्या कितीही वेळ झाला तरी खऱ्या अर्थाने आमदार साहेब या स्पर्धेला निश्चितपणे भेट देतील याची शाश्वती आदरणीय जिल्हा प्रमुख साहेबांनी निश्चितपणे या व्यासपीठावरती देऊन गेले. 12 धावा टोटल स्कोअरबोर्ड वरती आहेत. पहिलं सत्र सुरू आहे. तुषार साजेकरचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. यावेळेस कुलटप्पाचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक मात्र चकमा देतोय. अजून एक चौकार येतोय. मागच्या षटकानंतरचा हा चौकार तब्बल 14 धावसंख्येची आतापर्यंत खेळी साकारली आहे ती सौरभ सालुंकेने. 2 चौकार 1 षटकार अशी चांगली दमदार इनिंगला आपल्या सुरुवात केली. तो फलंदाज सौरभ साळुंके जबरदस्त इनिंगला सुरुवात केली. आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न सुरू आहे तो सौरभ सालुंकेचा. पंकज शिंदेने एक सिंगल घेतली, ती स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर पंकज शिंदे थोडासा शांत आहे, परंतु सौरभ सालुंकेने आपल्या संघाला आपल्या गावासाठी ही झुंज देतोय. आपल्या गावासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आता खऱ्या अर्थानं सौरभ सालुंके मैदानाच्या आतमध्ये या खेळपट्टीवरती करत असताना टोटलचा विचार केला तर 16 धावा टोटल स्कोअरबोर्डवरती आहेत. पहिलं सत्र सुरू आहे. संघर्ष काय आहे तो संघर्ष आपण सौरभ सालुंकेच्या माध्यमातून पाहतोय. सलामीची जोडी मैदानावरती आहे. तुषार साजेकर ज्याला आता मात्र विचार करास पूर्णपणे भाग पाडलाय. या बॉलिंग ट्रॅकवरती ज्यानं आतापर्यंत तब्बल 1 षटकार 2 चौकाराचा मार जरूर खाल्लाय. एक सिंगल जरूर आले, त्यानंतर एक खराब चेंडू देखील त्या षटकामध्ये जरूर पाहिला. हे P1चा षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे आपण खऱ्या आता तुषार साजेकरचं पाहतोय. थांबावं लागेल ते सौरभ सालुंकेला. आतापर्यंत वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आहे सौरभ. यावेळेस बेमिसाल टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध. चेंडूला अडवणार का? जरूर मात्र या चेंडूवरती मिळतील. अजून एक चौकार येतोय. नशिबाने साथ दिली ती सौरभ सालुंकेला. अजून एक चौकार येतोय. वैयक्तिक 18 धावांची खेळी आतापर्यंत साकारली आहे. जे 2 चौकार 3 चौकार 1 षटकार. यस डीजे. शाहिद शेख साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. युवा नेतृत्व आहे आणि खऱ्या अर्थाने या उद्योग क्षेत्रामध्ये आपलं नवीन पाऊल टाकलंय आणि खऱ्या अर्थाने उद्योग जगतामध्ये गरुड भरारी झेप त्यांच्या माध्यमातून घेतली गेली. यावेळेस षटक समाप्तीचा इशारा आलाय. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तब्बल टोटल विचार केला तुषार साजेकर धावा खर्च केल्या त्या 21 धावा. सन्माननीय वाशिवलीचे युवक कार्यकर्ते संदीपजी शिंदे यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज गेल्या 3 रात्रीमध्ये आपण पाहिलं तर खूप सारी मंडळी या खालापूर तालुक्यामधून नव्हेच तर कर्जत तालुक्यामधून देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी किंवा ज्यांना इथे येणं शक्य नाही ती KTC अर्थात कर्जत टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या पाहताय. ही खऱ्या अर्थाने उपलब्धी आहे. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन आणि नियोजनबद्ध ही स्पर्धा गेल्या 2 रात्रीमध्ये पाहिली. अगदी बारकाईनं या स्पर्धेकडे बघितलं जातं. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान प्रत्येकाला अगदी सन्मानजनकपूर्वक या व्यासपीठावरती आणलं जातं. निश्चितपणे KTC म्हणजे कर्जत खालापूर खोपोली आणि काय क्लॅरिटी आहे, क्वालिटी. प्रसाद जाधव जे आपल्या कामावरती रुजू आहेत परंतु या स्पर्धेचा आस्वाद KTCच्या माध्यमातून घेतात आणि खऱ्या अर्थाने त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात.
साहेब आपल्या शुभेच्छांचा मनापासून आम्ही स्वीकार करतोय. इथे टोटल स्कोर बोर्डवरती धावा आहे ते टोटल 22 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे किरण डोंगरेचं. राकेश गायकर मॅन फ्रॉम वाशिवली यांनी वाशिम लिव टीमला मनापासूनच्या शुभेच्छा दिल्यात. देऊया त्यांच्या शुभेच्छांचा मनापासून, करूया स्वीकार. वळूया मॅच कडे. गोलंदाज तयार. जबरदस्त फटका. लॉंग ऑन 3 मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडूची अडवणी, उचल आणि फेकी करणार तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचलेत. 2 धाबीच्या बरोबरीने टोटल प्रथम फलंदाजी करणारा वाशिवली संघ पुढे पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. पहिली सुरुवात कशी केली जाईल, धावांचा आकडा किती मात्र या स्कोरबोर्डवरती ठेवला जाईल, किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल या पहिल्या सत्रामध्ये, तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या वाशिवली संघाचं हे मात्र या प्रेक्षक अगदी या मॅचला जवळून पाहतायत. या स्पर्धेला जी वाशिवली संघ कशा प्रकारची फलंदाजी करणार या खेळपट्टीवरती. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी शरीराच्या जवळपासनं चेंडू मात्र अगदी वेगाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आलाय. तब्बल 3 चेंडू अद्यापर्यंत कदाचित संपले असतील. हे षटक क्रमांक दुसरं आहे किरण डोंगरेचं, ज्याने अद्यापर्यंत 3 धावा मागत अद्यापर्यंत खर्च केल्यात. काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तोपर्यंत स्ट्रायकिंग एंड वरती पंकज शिंदे आहेत. क्रिकेटच्या पटलावरचं चांगलं नाव, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये एक सातत्यपूर्ण कामगिरी. खूप मोठ्या स्पर्धामध्ये विचार केला तर बरेचसे कूलर किंवा मोठी मोठी पारितोषिकं त्यांनी जरूर का त्याच्या नावावरती जोडली गेलीत. ते पंकज शिंदे क्रिकेटच्या पटलावरचं चांगले नाव. परंतु किरण डोंगरे जी देखील गोलंदाजीचा विचार केला, चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि खऱ्या अर्थाने आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न किरण डोंगरेच्या माध्यमातून देखील केला जातोय. अद्यापर्यंत 5 धावा खर्च देखील केल्यात. 4 चेंडूंचा समाविष्ट केलाय, म्हणजे 4 चेंडू फेकलेत, तब्बल 5 धावा खर्च झाल्यात. हे षटक क्रमांक दुसरं किरण डोंगरेचं आहे, जे आपण अद्याप मात्र या खेळपट्टीवरती पाहतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी अवांतर बाहेर निघालाय. ऑफस्टिक्स पासून अगदी शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. आतलं वळण घ्यायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अवांतर बाहेर निघाल्या कारणाने हा मात्र चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. अजून एक धाव जोडली जाईल. 27 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. पहिलं सत्र सुरू आहे. किरण डोंगरेचं षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. प्रवीण पंकज शिंदे क्रिकेटच्या पटलावरचं चांगले नाव मगाशी आपण जरूर उल्लेख केला. हा चेंडू मात्र निर्धाव होणार की ही धाव जोडली जाणार. निश्चितपणे थोडासा फंबल झालं. खेळपट्टीवरती चेंडू मात्र तिथेच राहिला, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. एका सिंगलच्या साहाय्यानं वाशिवली संघ मात्र पुढे पोहोचेल 28 या धावसंख्येवरती. 28 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या. जे षटक आपण पाहिलं तुषार साजेकरचं, 21 धावा पाहिल्या. खूप महाग षटक ठरलं ते आसरोटी संघासाठी. त्या षटकामध्ये धावा कमी येणं अपेक्षित होतं, पण तिथे धावा जास्त खर्च झाल्या. लोअर फुलटॉस होता. चेंडू ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार का? जरूर क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चेंडू अडलला गेला. जरूर धाव कंप्लीट झाली. 2 धावेने संघ पुढे पोहोचेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर टोटल वाशिवली संघ जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या. किरण डोंगरे षटक हाताळलं तब्बल 9 धावा, म्हणजे ते षटक थोडं कमी धावसंख्येचं आढळलं गेलं आणि आपल्या संघाला थोडंसं दडपण त्या षटकामध्ये कमी केलं गेलं. अवघ्या 9 धावा ठिकाणी खर्च केल्या गेला. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 षटक अजूनही फेकणं बाकी आहे. या 2 षटकामध्ये धावा किती येणार की त्या विपरीत एक चांगल्या प्रकारचं टार्गेट सेट केलं जाणार, हे मात्र निश्चितपणे पाहण्यासाठी अजूनही काही प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. कारण 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. खेळपट्टी बघितली तर पुरेपूर साथ देते. अद्यापर्यंत ज्यावेळेस मॅचेस सुरू झाल्या खेळपट्टी पुरेपूर साथ देते या सर्व खेळाडूंना. क्रमांक 3 वरती गोलंदाजी मार्क वरती आलाय सावरोली विलेज एन कडना पंकज ठोंबरे. आसरोटी संघाचा
सन्माननीय प्रवीणजी देशमुख खालापूर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य यांचं स्वागत या मंचावरती केलं जाईल। सन्मान्य ऋषी बैलमारे यांना विनंती करेन की आपण सन्मान्य पंकज देशमुख साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावं। प्रवीणजी देशमुख ज्याने खऱ्या अर्थानं खालापूर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आणि जे नियम आपण खऱ्या अर्थानं पाहतोय 12 रुपेशजी बैलमारे आपणास विनंती आहे की आपण एक युवा उद्योजक आणि ज्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये जी गरुड भरारी झेप घेतली ते शाहिदजी शेख यांचं स्वागत या मंचावरती केलं जाईल। यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, निर्धाव चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आलाय। फलंदाज पंकज शिंदे मात्र निर्धाव चेंडू खेळतोय, ज्याच्याकडे विश्वास आहे, ज्याच्याकडे फार आशेने बघितलं जातं, त्याची एक आक्रमक खेळी, त्याची जी खेळाची शैली आहे त्या शैलीचा पुरेपूर फायदा पंकज शिंदे करणार याचा मात्र आतुरता सर्व खेळाडूंना आहे। यावेळेस मात्र पंचांनी निर्णय दिला, चेंडू सीमा पार होईल, लॉंग क्षेत्रामध्ये आलेला पंकज शिंदेचा हा तडाखा जबरदस्त असा हा षटकार। धन्यवाद डीजे, धन्यवाद। सुरुवात कशी केली जाईल, पंकज शिंदेच्या आता आक्रमक शैलीला सुरुवात झाली, त्याच्या बॅट मधून काय मादक सौंदर्य दाखवून फटके येतात। हा चेंडू मात्र जरूर मिड विकेट क्षेत्रामध्ये अडवला गेला, जिथे धाव कंप्लीट झाली फक्त अवघी एका धावेने जीवन शिंदेचा धावसंख्येत देखील भर पडेल, परंतु संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल 47 47 धावा। हे षटक क्रमांक 30 ला सुरू आहे, जे आपण पाहिलं सुरू होतं पंकज ठोंबरेचं ते देखील समाप्त झालंय। 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 18 चेंडूमध्ये तब्बल धावा आल्यात त्या 47 47 धावा आहेत। अजूनही बिनबाद ही जमेची बाजू आहे, म्हणजे सलामीची जोडी जी खेळपट्टीवरती खेळ करते ती आता आसरोडी संघाला अक्षरशः डोकेदुखी धरते। या दोघांना थांबवायचं कसं हा प्रश्न आता आसरोडी संघाच्या सर्व खेळाडूंना आणि गोलंदाजांना हा प्रश्न आता उद्भवला आहे की या दोघांना शांत कसं करायचं, यांचा खेळीचा अंत कसा करायचा, यांना डगआउट्समध्ये कसं पाठवायचं हा प्रश्न आता या सर्व खेळाडूंना पडला असेल। कारण पंकज शिंदे आणि सौरभ साळुंके ही दोनही खेळाडू अद्यापवरती खेळपट्टीवरती पुरेपूर अंदाज घेऊन या खेळपट्टीचा आपल्या संघासाठी एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पंकज शिंदे आणि सौरभ साळुंके करत असताना शेवटचं आणि अंतिम षटक आहे पवन ठोंबरेचं। 47 धावा आहेत, यावेळेस 6 चेंडू कट करण्याचा प्रयत्न नशिबाने साथ दिली, फलंदाज माघारी येतील। ज्या विकेटसाठी तलाश होती, ज्या विकेटसाठी प्रयत्न होत होते, त्या प्रयत्नामध्ये अखेर शेवटच्या क्षणाला का होईना गोलंदाज पवन ठोंबरेला यश आलंय। फलंदाज पंकज शिंदे येतील बॅक टू द डगआउट्स। यस डीजे।
मागच्या हंगामामध्ये पंकज शिंदेचा दरारा होता, तो दरारा आता मात्र पूर्णपणे शमवला. गोलंदाज पवन ठोंबरेने, ज्याने पहिल्या चेंडूवरती अक्षरशः आपल्या चेंडूवरती त्याला पूर्णपणे चकमा दिला आणि तो त्या चेंडूवरती मात्र पंकज शिंदे बाद झाला. क्रमांक 3 वरती आलेत मैदानाच्या आतमध्ये जीवन शिंदे, धावसंख्या आहे 47 धावा. यावेळेस सकल टप्प्याचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करणार, तत्पूर्वी एकदा मात्र मिळेल. एका धावेने संघ पुढे पोहोचला वाशिवली संघ. 48 धावा. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचा सुरू आहे. जीवन शिंदेच्या बॅटमधून एक सिंगल पाहिली आहे. सौरभ सालुंके जो अद्यापर्यंत क्रीजवरती अक्षरशः हाहाकार करतोय, तो सौरभ सालुंके स्ट्रायकिंग एंड वरती आहे. यावेळेस हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला उडवलाय, चेंडूला फेकून दिलाय. पंच निर्णय द्या आमच्याकडे, षटकार. पण जोपर्यंत निर्णय पंच देत नाही तोपर्यंत आम्ही देखील बोलू शकत नाहीये, कारण ड्यू फॅक्टर राज आता हरिहलू या मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करतोय. 6 धावा मिळतील. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या जाईल पुढे 54 धावा आहेत. सुरुवात कशी केली जाईल हे खास वैशिष्ट्य आहे. चेंडू एकदा गेला की मैदानाच्या बाहेर तो चेंडू गुम, म्हणजे हे ड्यू फॅक्टर आणि त्यानंतर ही नाईटची ही स्पर्धा. प्रेक्षकांना विनंती की आपण चेंडू बाहेर गेला असेल तर तो प्लीज आतमध्ये द्या लगेच. एक विनंती प्रेक्षकाला, थोडंसं सहकार्य करा. संघाची धावसंख्या आहे 54. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम वाशिवली संघाची. गोलंदाज तयार पवन ठोंबरे. यावेळेस बेमिसाल टायमिंग आहे, त्या क्षेत्राला पुनश्च निवडला, लॉंग ऑफला क्लिअर करतोय फलंदाज सौरभ सालुंकेच्या बॅटमधून आला हा दुसरा पुनश्च षटकार. यस डीजे तांडेल तांडेल. बकासूर म्हटलं की आज शर्यत शोकिंग जे असतील हे नाव सातत्यानं एक तरुणांना वेगळं आवड करून निर्माण केली, परंतु यावेळेस नशिबाने साथ दिली आणि चेंडू सीमा पार होतोय. अंतिम क्षणामध्ये चेंडू 6 धावसंख्येसाठी जोडला जाईल. इथून 6 धावा मिळतील. हा लगातारचे 3 षटकार तुम्ही जरूर पाहिले. ते फलंदाज सौरभ सालुंकेने आपल्या इनिंगला सुरुवात केली. जी अपेक्षा होती पंकज शिंदेकडून ती आता सौरभ सालुंके, म्हणजे तोडीस तोड उत्तर. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे सरसावलेत, पुनश्च हेलिकॉप्टर उडवायचा होता या चेंडूवरती, परंतु चेंडू खालती राहिला. जरूर का 2 धावा पूर्ण करत असताना 1 धाव मात्र मिळेल. एका धाव घेताना फलंदाज मात्र जीवन शिंदे बाद होतील. एक सिंगल जोडली जाईल. पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालाय. तब्बल 24 चेंडूमध्ये टोटल जाऊन पोहोचले 67, 67, 68 धावांची गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 68 धावांची गरज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा करेल बदल. मायक्रोफोनवर येतील व्हॉइस ऑफ कोपोली, अर्थात कोपोलीचा एक गोड आवाज तुषार धुमाळ सर. परंतु या मॅचला पुढे नेण्यासाठी पुनश्च आपण एक डीजे कडे वळणार, जिथे तांडेल यांच्याकडे चांगल्या गाण्यांचा भरणा आहे. तिथे ऐकूया एक सुमधुर संगीत.